एकेकाळच्या मनपा युतीमधील महाडिक आणि नरके हे दोन दिग्गज मित्र आज गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकत्र आले। मधल्या काळात काहीसे लांब गेलेले अरुण नरके भाजपनं आयोजित केलेल्या गोकुळ ठरावधारकांच्या मेळाव्याच्या दिवशी चक्क आप्पांच्या गाडीतून आले। महाडिक आणि नरके यांचा जुना दोस्ताना आता आमदार सतेज पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असेल। जिल्ह्यातील महत्त्वाचं आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। मतदार म्हणून प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव दाखल केले जात आहेत। ठरावधारक मतदारांवर गोकुळच्या सत्तेची गणितं अवलंबून असतात। या पार्श्वभूमीवर आज भाजपनं ठरावधारकांचा मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। पण खरी चर्चा रंगली ती माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत आलेल्या अरुण नरके यांची। गोकुळच्या वाटचालीत ज्येष्ठ नेते अरुण नरके यांचं मोठं योगदान आहे। पण गेल्या विधानसभा निवडणुकीपासून चेतन आणि अरुण नरके काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत होते। यावेळच्या गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीच्या बॅनरवर अरुण नरके यांचा फोटो सुद्धा आहे। पण अरुण नरके आणि चेतन नरके यांनी महायुतीची साथ धरली आहे। आज ज्येष्ठ नेते अरुण नरके हे चक्क महादेवराव महाडिक यांच्या गाडीतून मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले। त्यामुळे या दोघांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगळंच बळ आलंय। एकेकाळी मनपा म्हणजेच महाडिक, नरके आणि पी.एन. पाटील यांची जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात सत्ता होती। पण बऱ्याच दिवसानंतर आज महाडिक नरके हे दोन दिग्गज एकत्र दिसले। हे दृश्य आमदार सतेज पाटील यांच्यासाठी मोठा धक्का आहे।